आज श्यामराव आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत होते. श्यामराव सरकारी बँकेत अकाउंटंट म्हणून कामाला होते. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते घरी येऊन आपल्या आरामदायी खुर्चीवर बसले आणि देवकीताईंना म्हणाले, माझ्या आयुष्यातील एक सर्वात मोठं काम पूर्ण झालं आहे. परंतु अजूनही एक काम बाकी आहे. श्यामरावांच्या अशा बोलण्यावर आश्चर्य व्यक्त करत देवकीताई म्हणाल्या, अहो तुम्ही तुमची सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तेच तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं काम होतं. तरी अजून एक काम बाकी आहे. असे तुम्ही म्हणत आहात, असे कोणते काम बाकी आहे मला काही समजत नाही. त्यावर श्यामराव म्हणाले, अगं आपला मुलगा समीरचे एकदा लग्न उरकून टाकलं की मग मी वरती जायला मोकळा. अहो तुम्ही असं का बोलत आहात? लग्न तर आपण करूयात, पण वरती जायला मोकळं असं काही बोलू नका. त्यावर श्यामराव हसत म्हणाले, अगं ही तर मोठी एक जबाबदारी आहे. त्याचा संसार सुखासमाधानाने चालला आहे हे बघणं सुद्धा सर्वात मोठं सुख आहे. हो अगदी बरोबर बोललात. तेवढ्यातच समीर आतमध्ये आला आणि म्हणाला, बाबा आता काय रोज मज्जा, सकाळी उठायचं आणि बागेत फेरफटका मारायला जायचं, हो ना? हो समीर अगदी बरोबर बोललास, पण त्याआधी मला एक काम करायचं आहे. कोणतं काम बाबा? इकडे ये, आधी माझ्याजवळ बस. हां बोला ना बाबा. तुम्ही दोघे बोला, मी सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन येते. असं बोलून देवकीताई किचनमध्ये चहा बनवण्यासाठी निघून गेल्या. श्यामरावांनी विषयाला सुरुवात केली, समीर आता तुझं लग्नाचं वय झालं आहे बाळा. मला सुद्धा तुझा सुखी संसार बघायचा आहे. कुणी मुलगी तुला आवडत असेल तर सांग, नाहीतर आम्ही एखादी मुलगी पाहायला सुरुवात करतो. बाबा आता विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला सांगून टाकतो. मला कित्येक दिवसापासून तुम्हाला सांगायचं होते पण भीती वाटत होती. माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी मिनल मला खूप आवडते आणि तिचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. तिच्या घरून आमच्या लग्नाला संमती आहे. पण मला आईची भीती वाटत होती म्हणून मी आपल्या घरी काही सांगितलं नाही. तेवढ्यात किचनमधून देवकीताई चहा घेऊन आल्या आणि त्यांच्या कानावर हे शब्द पडले, काय? कोणाला माझी भीती वाटते आणि कशासाठी रे? अगं देवकी, आपल्या समीरला एक मुलगी आवडली आहे. तिचं नाव मिनल आहे आणि ती समीरच्या ऑफिसमध्ये काम करते. हेच सांगायला तो घाबरत होता. इकडे समीरचा चेहरा टेन्शनने घामाघूम झाला होता. त्याच्याकडे पाहत देवकीताई हसतच म्हणाल्या, अरे मुलगी तुला आवडली ना, मग मग आम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तुला तुझी पसंतीच आमची पसंती. सांग, कधी जायचं मुलीला भेटायला? आई खरंच तुझा काही विरोध नाही ह्या नात्याला? तुला तर लव्ह मॅरेज आवडत नाही ना? बाळा मला लव्ह मॅरेज आवडत नाही असं नाही. मला फक्त माझ्या मुलाचा संसार सुखी असावा असं वाटतं. सांग कधी जायचं मुलीकडे? आई मी तिच्यासोबत बोलतो आणि तुला सांगतो असं म्हणत कोणाला तरी फोन लावत समीर आनंदाने त्याच्या रूममध्ये गेला. देवकीताईंना एकटक समीरकडे पाहताना बघून श्यामराव म्हणाले, काय विचार करतेस देवकी? काही नाही हो, मुलं किती पटापट मोठी होतात ना, ते विचार करत होती. काही दिवसात मोठ्या धूमधडाक्यात मिनल आणि समीरचं लग्न झालं. आपल्या एकुलत्या एक सुनेचं मोठ्या आनंदाने देवकीताईंनी स्वागत केलं. लग्नानंतरच्या विधी परंपरा संपन्न झाल्यानंतर पाहुणे मंडळी सुद्धा निघून गेली. आता घरामध्ये देवकीताई, श्यामराव आणि मिनल आणि समीरच राहिले होते. आता खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू होणार होता. मिनल आणि समीरला जास्त सुट्टी नसल्या कारणाने लगेचच ऑफिस जॉईन करायचं होतं. सकाळी उठल्यावर सगळ्यांची घाई असायची. देवकीताईंना सुद्धा शाळेत जायचं असायचं. तेव्हा मिनल आणि देवकीताई दोघी मिळून सकाळचा टिफिन बनवायच्या आणि आपापल्या कामावर निघून जायच्या. श्यामराव मात्र एकटेच घरात राहायचे. त्यामुळे एकदा रात्रीच्या जेवणाच्या वेळी मिनल म्हणाली, आई तुम्ही सुद्धा आता VRS घ्या, जेणेकरून बाबांना तुमची सोबत मिळेल आणि तुम्हाला दोघांना सोबत फिरता सुद्धा येईल. त्यावर समीर आणि श्यामरावांनी सुद्धा दुजोरा दिला. घरातील सर्वच लोक सहमत झाल्यामुळे देवकीताईंनी VRS घ्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रत्येक महिन्याला श्यामराव आणि देवकीताई जवळ का होईना पण कुठे ना कुठे फिरायला जाऊन जीवनाचा खरा आनंद घेऊ लागले. असेच 2 वर्ष अगदी आनंदात गेले. एक दिवस मिनल ऑफिसवरून घरी येत असताना तिच्या स्कूटीचा अपघात झाला. तो अपघात एवढा भयानक होता की त्या अपघातानंतर मिनलला 25 दिवस ICUमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला बाहेर शिफ्ट करण्यात आले. परंतु एवढं करून सुद्धा मिनलला तिचा एक पाय गमवावा लागला. 1 महिन्यानी हॉस्पिटलमधून घरी आलेल्या मिनलला चालता येत नव्हतं. ती अंथरुणाला खिळली होती, त्यामुळे तिची नोकरी गेली. मिनलची अशी अवस्था पाहून समीरने तिला मदत करण्याऐवजी तो तिचा रागराग करू लागला. हळूहळू तो मिनल बरोबर बोलणं सुद्धा टाळू लागला. याउलट देवकीताई आणि श्यामराव मिनलची खूप काळजी घेत होते. देवकीताई स्वतः जेवण बनवून आपल्या सुनेला तिच्या बेडवर नेऊन देत असत आणि ती पोटभर जेवेपर्यंत तिथेच बसून तिच्याबरोबर गप्पा मारत असत.
शामराव मिनलला लागणारी औषधे बाजारातून घेऊन येत असत आणि आपल्या सुनेलला एकाच जागी कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी स्वखर्चाने एक व्हीलचेअर आणली होती की त्यामध्ये बसून ती घरात तरी सहजरित्या फिरू शकेल. बेडवरून त्या चेअरमध्ये बसवायला शामराव तिला मदत करू लागले. त्यामुळे थोडे फ्रेश वाटू लागले. कारण ती आता एकाच खोलीत एकाच बेडवर न राहता पूर्ण घरात फिरू शकत होती. हे सर्व घडत असताना समीरचं वागणं मात्र काहीसे विचित्र झालं होतं. तो रात्री उशिरा घरी येऊ लागला होता. कधी कधी तर तो 1-2 दिवस घरी यायचाच नाही. शामराव त्याला विचारायचे तेव्हा म्हणायचा, ऑफिसच्या कामामुळे दुसऱ्या शहरात जावं लागतं. अशा वेळी परत घरी रात्री येणं शक्य होत नाही, म्हणून तिकडेच राहावं लागतं. समीर बाळा, हे सर्व ठीक आहे, परंतु जेव्हा तू घरी येणार नसशील तेव्हा कमीत कमी एक फोन करून मिनलला नाही तर तुझ्या आईला कळवत जा. बिचाऱ्या त्या दोघी तुझी किती वाट पाहत बसतात. दोघी एकसारखं दरवाजाकडे नजर लावून असतात. मिनल तुला फोन करते, परंतु तू तिचा फोन सुद्धा उचलत नाहीस. अशा परिस्थितीमध्ये आम्ही घरच्या लोकांनी काय समजवावं? अहो बाबा, तिला काही काम आहे का? बेडवर झोपून फक्त फोन करत राहायचे. मला तेवढीच कामे नसतात ना. आता तर मी तिचा फोन नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार आहे. जेव्हा पाहावं तेव्हा फोन करत बसते. काही खाल्लत का? कुठे आहात? घरी किती वाजता येणार? हे काही प्रश्न झालेत का? बाबा, मी आता लहान नाही तिच्या ह्या असल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला. समीर शामरावांसोबत काय बोलत होतात हे सर्व मिनल तिच्या खोलीतून ऐकत होती. त्याचे असे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती विचार करू लागली की माझा अपघात होण्याअगोदरचा समीर आणि अपघातानंतरचा समीर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी त्या प्रत्येक गोष्टीला मला विचारल्याशिवाय कळत नव्हता. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच गोडी होती. तो ऑफिसमध्ये असताना सुद्धा मला फोन करून विचारायचा की तुझं जेवण झाले का? संध्याकाळी घरी आल्यानंतर कधी ऑफिसचं टेन्शन चेहऱ्यावर दिसलं की त्या चेहऱ्यावरूनच ओळखायचा आणि म्हणायचा, मिनल, तुला काही टेन्शन आहे का? काही असेल तर माझ्याबरोबर शेअर कर. तुझं टेन्शन आपोआप कमी होऊन जाईल. पण आजचा समीर बोलणं सोडून द्या, माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही. समीरच्या रागापुढे शामराव सुद्धा काहीच बोलू शकले नाहीत. काही दिवस असेच निघून गेले. मग एक दिवस अचानकपणे शामरावांचा एक मित्र त्यांच्या घरी आला. आपल्या मित्राला असं अचानकपणे आपल्या घरी आलेले पाहून शामराव म्हणाले, अरे विनू, तू अचानकपणे कसं येणं केलंस? विनयराव म्हणाले, अरे श्यामा, कामच तसं होतं म्हणून मुद्दाम तुझ्या घरी आलोय. का रे, काय झालं? तेवढ्या देवकीताई पाण्याचा ग्लास घेऊन आल्या आणि म्हणाल्या, विनय भाऊ, कसे आहात? आज खूप दिवसांनी येणं केलं. हो वहिनी, समीरच्या लग्नात आलो होतो, त्यानंतर येणंच झालं नाही. तुम्ही दोघे मित्र बसून गप्पा मारा, मी तुम्हा दोघांसाठी चहा टाकते, असं म्हणून देवकीताई किचनमध्ये निघून गेल्या. विनयरावांनी किचनच्या दरवाजाकडे पाहिलं आणि देवकीताई किचनमध्ये पोहोचले आहेत की नाही याची खात्री करून घेतली. मग म्हणाले, अरे श्यामया, तुझा मुलगा समीर ठीक आहे ना? त्याचा संसार कसा चालू आहे? शामराव दुखी मनाने म्हणाले, सर्व काही अगदी व्यवस्थित चालू होतं, पण एक असा प्रसंग घडला आणि त्याने सारं काही उद्ध्वस्त केलं. विनयराव म्हणाले, नक्की काय झालं आहे? मला समजू शकेल का? तेव्हा शामरावांनी विनयरावांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि समीरचं वागणं देखील बदललेलं आहे हे देखील सांगितलं. त्यावर विनयराव नाराजी व्यक्त करत फक्त एवढे म्हणाले, म्हणूनच. विनयरावांच्या अशा प्रतिक्रियेने शामराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, विनू, काय झालं? काय झालं नाही, परंतु आता मी जे काही सांगत आहे ते अगदी शांतपणे ऐकून घे. आमच्या सोसायटीमध्ये एक रागिनी नावाची मुलगी राहते. ती एकटीच राहते. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील कोणीही राहत नाही. ती कुठे कामाला जाते की नाही, की घरूनच काम करते काही माहीत नाही. पण काही महिन्यांनी तिच्याकडे वेगवेगळे तरुण येत असतात. त्यांच्या महागड्या गाड्यांमधून ती कुठे जाते देव जाणे. ती रात्री उशिरा परत येते. अजून बाजूच्या फ्लॅटमधील लोकांनी सोसायटीच्या सेक्रेटरींकडे तिची तक्रार केली होती. जेव्हा तिला ह्याविषयी विचारले तर ती उत्तर देत म्हणाली, माझा फ्लॅट आहे आणि माझं आयुष्य आहे. मी कधीही कुठेही जाईन. तुम्ही कोण आहात मला विचारणारे आणि माझ्यावर लक्ष ठेवणारे? यापुढे जर तुम्ही माझ्याबरोबर असं वागण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करेन. तेव्हापासून त्या मुलीला कुणीच काही बोलत नाही. आता तुला प्रश्न पडला असेल की मी त्या मुलीविषयी तुला का सांगत आहे? तर तुझा मुलगा समीर आता त्या मुलीच्या घरी येऊ लागला आहे. सुरुवातीला 1-2 वेळा मी त्याला पाहिलं, त्यामुळे विचार केला काहीतरी ऑफिसचं काम किंवा दुसरं काही काम असेल, पण आजकाल तो त्या मुलीकडे खूप वेळा येऊ लागला आहे. ही गोष्ट सांगण्यासाठीच मी मुद्दामून इथे आलो होतो. विनयरावांचे असे बोलणे ऐकता शामरावांना धक्काच बसला. पुढे काय बोलावं त्यांना काहीच सुचेना. म्हणून विनयराव म्हणाले, तू शांत डोक्याने विचार करून ही गोष्ट समीर बरोबर बोलून बघ. ती मुलगी चांगली नाही. जर ती त्या मुलीच्या नादाला लागला असेल तर वाया जाईल एवढंच मला वाटतं. आता तुझ्या मुलाला कसं समजवायचं हे तू ठरव.
एवढं बोलून विनयराव तिथून निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी समीर घरी आल्यावर शामरावांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. शामरावांच्या प्रश्नांनी समीरला कळून चुकले की तो बाहेर जाऊन जे काही चाळे करत आहेत त्याची कुणकुण बाबांना लागली आहे. म्हणूनच ते अशा प्रकारचे प्रश्न मला विचारत आहेत. जर आपण शांत राहिलो तर आपल्याला या सर्व गोष्टींची उत्तरे द्यावी लागतील. म्हणूनच तो लगेच रागावला आणि म्हणाला, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का बाबा? तुम्ही माझ्यावर शंका घेत आहात. मी ऑफिसला जातो, त्या ऑफिसमधील काही कामे नसतील का मला? किंवा माझा एखादा मित्र तिकडे कुठे राहत नसेल का? एखादा मित्र असेल म्हणून कधीतरी मी त्या सोसायटीमध्ये गेलो असेल. त्यामुळे उगाच माझ्यावर शंका घेऊन असलेले प्रश्न उपस्थित करू नका. आज माझ्यावर शंका घेतलीत, पुढे शंका घेतलीत तर मात्र मी तुमचं ऐकून सुद्धा घेणार नाही. त्याच्या अशा बोलण्यावर शामराव प्रचंड रागावले आणि म्हणाले, तुला सुनबाईची आणि आम्हा दोघांची काळजी आहेच कुठे? फक्त घरी येऊन पोटभर खायचं तेवढंच तुला सुचतं. अंथरुणावर पडलेल्या तुझ्या त्या बायकोची साधी तू चौकशी तरी करतोस का? तिचा सांभाळ करणं ही तुझी जबाबदारी आहे की आमची? हे ऐकल्याबरोबर समीरच्या तोंडून रागातच सत्य बाहेर पडलं. ती पाय मोडून एक जागी बसून आहे. कसली असली बायको काय कामायची? मला तिच्यात आता कोणताही इंटरेस्ट नाही. तुम्ही दोघं तिची सेवा करताय ना, एवढंच पुरेसं आहे. आता मात्र शामराव प्रचंड रागवले आणि म्हणाले, जर तुझ्या बायकोची आम्हाला सेवा करायची आहे तर मग तू या घरात तरी राहतो तरी कशाला? हे घर सोडून तू निघून जा. ठीक आहे बाबा, तुम्हाला मी या घरात नको आहे ना, मग मी घर सोडून जातो. असं बोलून काही क्षणात समीर आपले थोडेफार कपडे घेऊन त्या घरातून बाहेर पडला. तो सरळ आपल्या मैत्रिणींच्या घरी जाऊन राहिला. इकडे शामराव आणि देवकीताई मिनलची खूप काळजी घेत होते. काही महिने झाल्यामुळे मिनलच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर शामरावांनी लगेच तिच्यावर पुढची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शामराव आणि देवकीताई दोघांनाही दर महिन्याला चांगली पेन्शन मिळत होती. त्यामुळे त्यांच्याकडे पैशांची कमी नव्हती. शामरावांनी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये मिनलला ॲडमिट करून तिला कृत्रिम पाय बसून घेतला. त्यामुळे त्या ऑपरेशन नंतर काही दिवसांनी मिनल स्वतःच्या पायांवर चालू लागली. म्हणून देवकीताईंना कामात मदत करू लागली आणि ऑफिसला जाऊ लागली. त्यामुळे पुन्हा शामरावांच्या घरात आनंदाचे आणि सुखसमाधानाचे दिवस परत आले. तर दुसरीकडे रागिणीच्या घरी राहायला गेलेल्या समीरचे सुरुवातीचे दिवस खूप मजेत गेले. पण जसं त्याच्याकडील पैसा संपत जाऊ लागला तसं रागिणीच्या समीरचं वागणं बदललं. तिने दुसरा श्रीमंत प्रियकर शोधला आणि समीरला कर्जबाजारी करून रस्त्यावर आणले. जेव्हा समीरला समजले की आपण एवढे करून देखील रागिणी आपल्या नकळत दुसऱ्याच मुलाबरोबर फिरते, तेव्हा त्याने रागिणीवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागिणीने त्याला घराबाहेर हाकलून दिलं. तरी तो तिच्या घरी जाऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायला लागला. शेवटी समीरच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसात तक्रार केली. म्हणून पोलिसांनी मुलींची छेड काढली, तिला घरी घेऊन जाऊन त्रास दिला या गुन्ह्याखाली त्याला अटक केली. ही बातमी त्याच्या बॉसला समजताच त्याला कामावरून देखील काढण्यात आले. पोलीस स्टेशनमधून 3 महिन्यांची सुटका झाल्यावर समीरकडे ना नोकरी होती, ना राहायला घर होतं, ना मैत्रीण होती. म्हणून नाईलाजास्तव समीर आपल्या घरी परत आला आणि मिनलसमोर हात जोडून तिची माफी मागत राहिला. म्हणाला, मी तुला खूप त्रास दिला, पण आता मला माझी चूक समजली आहे. त्यामुळे तू मला आधार दे. माझ्याकडे ना नोकरी आहे ना पैसा, पण मी नक्कीच कुठे ना कुठे नोकरी करेन. फक्त तुम्हाला या घरात राहायला जागा दे. त्यावर मिनल म्हणाली, माझा या घरावर काहीच अधिकार नाही. हे घर पूर्णपणे आईबाबांचं आहे आणि त्यांनीच तुम्हाला घराबाहेर काढले होते. जर त्यांनी तुम्हाला या घरात राहण्यासाठी जागा दिली तर ठीक आहे, नाहीतर मी काहीच करू शकत नाही. कारण जेव्हा माझ्या आयुष्यात अडचणीचा काळ आला होता तेव्हा मला तुम्ही नाही तर आईबाबांनी खंबीर साथ दिली होती. समीर काही न बोलता आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाला, आईबाबा, माझं खूप चुकलं. माझ्या वागण्याचा आता मला पश्चाताप होत आहे. चुकीच्या वागण्याची मी शिक्षासुद्धा बघून आलो. आता माझ्या हातात ना नोकरी आहे ना पैसा. आता तुम्हीच मला या घरात राहायला आधार द्या, नाहीतर मला रस्त्यावर यायची वेळ लागेल. शामराव मोठ्याने म्हणाले, अरे मूर्खा, ही वेळ तुझ्यावर कुणी आणली? तूच ना. मग पुन्हा या घराची पायरी कसा चढलास? तुला ना तुझ्या बायकोची जबाबदारी उचलायची ना आम्हा दोघांची. असा मुलगा हवाच कशाला? आमची सून आमच्यासोबत आहे ना, बस झालं. तू जसा आला आहेस तसा परत निघून जा. समीर रडून विनंती करू लागला, बाबा, मी सुद्धा एक माणूस आहे ना. माणसाकडूनच चुका होतात. माझ्याकडून देखील चुकी झाली हे मी मान्य करत आहे. शामराव मोठ्याने म्हणाले, तू रडून काही होणार नाही. तुला काय वाटलं की 2 अश्रू काढलेस म्हणजे आम्ही तुला माफ करून या घरात राहायला जागा देऊ? चल, निघ इथून. बाबा आता काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. हे समीरच्या लक्षात आल्यावर समीरने आपला मोर्चा देवकीताईंकडे वळवला आणि आपल्या आईसमोर हात जोडून रडत म्हणाला, आई, तू शिक्षिका होतीस ना. शाळेत सुद्धा हे शिकवले जाते ना की
एखाद्या माणसाला त्याची चुकी समजली तर त्याला माफ करायला हवं, कारण प्रत्येकाला सुधारण्याची संधीही द्यावीच लागते. जर संधी मिळालीच नाही तर तो माणूस सुधारणार तरी कसा? समीरचं असे भावनिक बोलणे ऐकून देवकीताईंना राहवले नाही. त्या लगेच म्हणाल्या, "हो बाळा, तू अगदी बरोबर बोलत आहेस." माणूस म्हटला की त्याच्याकडून चुकी होते, पण त्याच्या चुकीची जाणीव त्याला स्वतः झाली आणि त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय केला, तर अशा माणसाला संधी मिळणं गरजेचं आहे. एवढं बोलून देवकीताईंनी समीरला त्या घरात राहण्याची परवानगी दिली. आता देवकीताईंनी आपल्या मुलाला पुन्हा स्वीकारलं म्हटल्यावर शामराव तरी काय बोलणार होते? त्या दिवसापासून समीर पुन्हा त्या घरात राहू लागला, परंतु त्याचं वागणं आता पूर्णपणे बदललेलं होतं. दुसऱ्या दिवशी उठून तो पुन्हा नोकरीच्या शोधात गेला. 2-4 दिवस तो फिरला, परंतु त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. शेवटी त्याला अचानकपणे एका कंपनीमधून कॉल आला आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. तिथे मात्र त्याची निवड होऊन त्याला नोकरी मिळाली. समीर आपल्या नव्या ऑफिसला जाऊ लागला तेव्हा त्याला समजलं की आपल्या बायकोच्या ओळखीने आपल्याला इथे नोकरी मिळाली आहे. त्या दिवशी समीर संध्याकाळी घरी आला आणि मिनल समोर हात जोडून म्हणाला, "तूच माझी खरी धर्मपत्नी आहेस." आई बाबा मला नोकरी मिळत नव्हती म्हणून मिनलने तिच्या मैत्रिणीला सांगून तिच्या ऑफिसमध्ये मला नोकरी देण्यास सांगितली. आता मला तुम्ही तिघांची किंमत समजली आहे. जर तुम्ही तिघे माझ्या आयुष्यात नसतात तर माझं काय झालं असतं हे देवालाच माहिती. तिथून पुढे समीरचं वागणं पूर्णपणे सुधारलं आणि तो एका जबाबदार मुलाप्रमाणे आणि एका कर्तव्यदक्ष नव्याप्रमाणे नात्याने वागू लागला. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की वाईट मार्गाला माणूस जातो तेव्हा त्याला सुरुवातीचे काही दिवस आनंद मिळतो, परंतु हा आनंद चिरकाळ टिकत नाही. पण तो माणूस खऱ्या मार्गाने आणि कुटुंबाचा विचार करून पुढे जात राहिला तर त्याच्या आयुष्यात आलेला आनंद हा चिरकाळ टिकतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय? देवकीताईने आणि श्यामरावाने आपल्या मुलाबाबत जे काही वागलं आणि मिनलची ज्याप्रमाणे काळजी घेतली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.